2026च्या अर्थसंकल्पामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची योजना घोषित केली होती आणि त्यासाठी आर्थिक तरतूदसुद्धा केलेली होती मित्रांनो. त्यामुळं 31 मे रोजी अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त माननीय कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी शेतकऱ्यांना येत्या 10 ते 12 दिवसामध्ये कर्जमाफी देण्यात येईल अशी मोठी घोषणा केली आहे मित्रांनो. आणि शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा त्या माध्यमातून मिळालेला आहे. 30 सप्टेंबर 2025पर्यंत जे शेतकरी थकीत आहेत अशा शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतची कर्जमाफी देण्यात येणार आणि जे शेतकरी रेग्युलर भरतात म्हणजे कंटिन्यू 3 वर्षापर्यंत ज्या शेतकऱ्यांनी आपलं कर्ज नवजुनं केलेलं आहे अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान म्हणून 50,000 रुपयाचं अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणासुद्धा त्या ठिकाणी त्यांनी केलेली आणि शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे. ज्या शेतकऱ्यांचं 25पर्यंतची जे आहे, कारण ज्या शेतकऱ्यांनी जर 2024ला जरी कर्ज घेत असेल अशा शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळू शकणार नाही, कारण जे त्यामध्ये थकीत येत नाही. आणि ज्या शेतकऱ्यांनी OTSमध्ये केलेलं आहे म्हणजे नवजुनं केलेलं आहे ते शेतकरीसुद्धा रेग्युलरमध्ये येतात अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही. आणि जे शेतकरी रेग्युलर येतात अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणासुद्धा या ठिकाणी करण्यात आलेली आहे. ज्या शेतकऱ्यांचं कर्ज हे 2 लाखापेक्षा जास्त आहे अशा शेतकऱ्यांना 2 लाखापेक्षा जे ज्यांचं व्याजासहित मुद्दल असेल अशा सर्व शेतकऱ्यांनी वरील कर्ज भरल्यानंतरच त्यांना ही कर्जमाफी मिळणार आहे. आपण मित्रांनो मीडियाच्या माध्यमातून ऐकणार आहोत. आणि मी तुम्हाला एक आज सांगतो की आता आपण राज्याचा कृषी मंत्री म्हणून माझ्यासारखा कार्यकर्ता बंधूंनो काम करतोय. एकनाथजी शिंदे साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, वहिनी असतील, या मंडळींचं सहकार्य निश्चित प्रकारे आहे. कृषी विभागाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना काय देता येईल, मला वाटतं आपला सोननार इथं आपले संतोष महात्मे, आपले डॉक्टर विकास महात्मेंचे पुतणे, ते सुद्धा निश्चित प्रकारे माझ्या मेंढपाळांसाठी एक नवीन काहीतरी योजना आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. ती योजना शासनाच्या वतीनं आपल्याला आणण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून शासनाच्या वतीनं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की समाजाच्या जे तरुण आहेत, युवक आहेत, जे मेंढपाळ आहेत, त्या सर्वांना कसा फायदा होईल त्यामध्ये सर्व हे आम्हाला मुख्यमंत्र्यांच्या सूचना असल्यामुळं भविष्य काळामध्ये निश्चित प्रकारे ही योजना आम्ही आणण्याचा प्रयत्न करतोय. आणि सर्वात महत्वाची ह्या वर्षीची गोष्ट म्हणजे या राज्याचे मुख्यमंत्री यांनी आपल्या सर्वांना माहिती आहे की पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या नावानं या वर्षी शेतकऱ्यांची कर्जमाफी ही त्यांनी जाहीर केलेली आहे. आणि येणाऱ्या शिंदे साहेब बोलू का, वहिनी बोलू का, येणाऱ्या 8-10 दिवसात बोलू का, मी कृषी मंत्री म्हणते तुम्ही जाहीर करायचं, पण आता जरा कृषी मंत्री असल्यावर थोडं बोललं पण पाहिजे. त्यामुळं येणाऱ्या 8-10 दिवसात ज्या आपल्या मातेच्या अहिल्या देवीच्या नावाने जी कर्जमाफी आहे, येणाऱ्या 10 दिवसामध्ये ती कर्जमाफी केली जाईल. हे माझ्या शेतकऱ्यांना आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय शिंदे साहेब, फडणवीस साहेब, वहिनींचा त्यांची परवानगी घेऊन आज आपल्या सगळ्यांना सांगतो. शेवटी तुम्ही म्हणसाल कृषी मंत्री म्हणल्यानंतर कुठेतरी काहीतरी सांगितलं पाहिजे. त्यामुळे बंधूंनो अजिबात भविष्यामध्ये काळजी करू नका. हे सरकार, महायुतीचं सरकार हे तुमच्या सगळ्यांबरोबर आहे. हे तिन्ही नेते आपल्यासाठी काहीतरी प्रयत्न करतायत. यासाठी आपण सर्वांनी निश्चित प्रकारे भविष्यामध्ये सहकार्य करावं. असंच आपण सर्वांनी एकत्रित, आणि आपले प्रश्न आहेत, आपल्या अडचणी आहेत, 100% प्रश्न आहेत, 100% अडचणी आहेत. हळूहळू त्या प्रश्न कसे सोडवता येतील, हळूहळू प्रत्येक योजनेचा लाभ माझ्या धनगर समाजातील युवकांना, बांधवांना कसा होईल यासाठी आमच्या सगळ्यांचा प्रयत्न निश्चितपणे भविष्यामध्ये राहणार आहे. त्यामुळे अधिक न बोलता पुन्हा एकदा चांगल्या कार्यक्रमाला. अशा प्रकारची घोषणा माननीय कृषी मंत्री यांनी मुख्यमंत्र्यांसमोर केलेली आहे. त्यामुळं असं वाटतं आहे की मित्रांनो 10 दिवसामध्ये कृषी जे पीक कर्ज आपलं माफ होईल. त्यामुळे व्हिडिओ हा कसा वाटला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला लगेच नवीन माहिती मिळत राहील. त्यामुळे हा व्हिडिओ सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा पोहोचा. धन्यवाद मित्रांनो.